नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। केंद्र सरकारचा मोठा निर्णय, EPS 95 पेन्शन धारकांना अच्छे दिन येणार अशी मोठी बातमी येत आहे। जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी केंद्र सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्या या योजनेअंतर्गत लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना केवळ 1000 रुपये किमान पेन्शन मिळते, मात्र ही रक्कम थेट 7500 रुपयापर्यंत वाढवण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे। 8वा वेतन आयोग आणि खासगी कर्मचाऱ्यांचा लाभ। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली असून याच पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळावा म्हणून EPS 95 योजनेत बदल होण्याची शक्यता आहे। यासाठी सरकारकडून लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। EPS 95 अंतर्गत पेन्शन मिळवणारे नागरिक गेल्या अनेक वर्षापासून किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहे। यासाठी आंदोलने, निवेदने देखील देण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर खासदार बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने ही पेन्शन रक्कम वाढवण्याची स्पष्ट शिफारस केली आहे। पूर्वी 3000 रुपये, आता थेट 7500 रुपयावर। मित्रांनो, पूर्वी किमान पेन्शन ही 3000 रुपये करण्याची चर्चा होत्या, मात्र त्या केवळ चर्चा पुरत्याच मर्यादित राहिल्या, त्यामुळे पेन्शनधारक नाराज होते। सध्या मात्र 7500 रुपये रक्कम निश्चित करण्यासाठी सरकारवर दबाव वाढलेला आहे। सध्या स्थितीत केंद्र सरकार यावर कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र प्रसार माध्यमाद्वारे ही शक्यता व्यक्त केली जात आहे। 8वे वेतन आयोग आणि वाढती महागाई पाहता EPS 95 पेन्शनधारकांसाठी ही मोठी दिलासादायक घोषणा लवकरच अपेक्षित आहे। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।